शिर्डी परिसरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणारा अटकेत। शिर्डीजवळील साकोरी शिवारात हॉटेल उत्सव येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय। हॉटेल उत्सव येथे अनेक दिवसांपासून ऑनलाईन एक्सॉर्ट सर्व्हिस चालवली जात होती। या माध्यमातून सोशल मीडियाच्या आधारे महिलांचे फोटो पाठवून मोठी रक्कम घेतली जात होती। पोलिसांनी हा ऑनलाईन व्यवसाय चालवणारा मुख्य एजंट नानासाहेब जगन्नाथ शेळके राहणार श्रीरामपूर व हॉटेल मॅनेजर या दोघांना जेरबंद केले आहे, तर एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। या ऑनलाईन सेक्स रॅकेटची पोलिसांना अनेक दिवसांपासून माहिती मिळत होती, मात्र म्होरक्या हाती लागत नव्हता, तसेच ठोस पुराव्याअभावी कारवाई करता येत नव्हती। अखेर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून सापळा रचला। डमी ग्राहकाने संपर्क साधून सेवा बुक करताच ठरलेल्या वेळेनुसार पोलीस पथकाने हॉटेल उत्सववर छापा टाकत एक्सॉर्ट चालक आणि हॉटेल मॅनेजर याला ताब्यात घेतले, तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। तर हॉटेलवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। नानासाहेब शेळके हा अनेक दिवसांपासून ऑनलाईन एक्सॉर्ट सर्व्हिसच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत होता। विविध वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात करत महिलांची उपलब्धता, सेवा आणि दर यांची माहिती दिली जात होती। तर या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यात हॉटेल मालकाचा सहभाग आहे का याबाबत शहानिशा करून मालकावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालवणारे अनेक तसेच ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। स्टेशनच्या हद्दीत आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इथे जे हॉटेल उत्सव आहे नगर मनमाड रोडला, इथे अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू आहे। आणि ह्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिराईक त्या ठिकाणी पाठवले, त्यावेळेस त्या गिराईकाला सदरचे जे व्यक्ती होती यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते। आणि जेव्हा आमच्या ह्या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाड टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल कर एजंट आहे तो जे गिराईक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता। आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो। शिर्डीमध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्या मुसक्या